झी5 वर संपूर्ण एपिसोड फ्री मध्ये पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा। एकमेकांबरोबर वर्षानुवर्ष घालवली ना तरी माणसं कळत नाही। स्वतःच्या अनुभवावरून जगाची पारख करू नकोस। आई दुधाने तोंड पोळलं की ताक सुद्धा माणसं फुंकून पितात। इथे तर आपल्या श्रीच्या आयुष्याचा प्रश्न आहे। म्हणून तर श्रीसाठी अशी मुलगी निवडायची की जी श्रीला सुखात ठेवेल आणि आपल्या अपेक्षा पूर्ण करेल। आजकालच्या मुली सासूच्या अपेक्षेला कुठे एवढं महत्व देतात? तिने आपल्या श्रीचं जरी केलं ना तरी खूप म्हणेन मी। कशाला उगाचच अपेक्षा ठेवायची? कोण करणार आहे एवढं सगळं? आम्ही नाही केलं, माझ्या सुना करतायत आणि माझी नातसूनही करेल यात मला शंका नाही। त्यावेळेचा काळ वेगळा होता, आत्ताचा काळ वेगळा आहे। तू नातसूनेकडनं काय अपेक्षा करतेस? मला नाही तसं वाटत। मला हवी तशी नातसून नक्की घरात येईल याची खात्री आहे मला। तसं झालं तर चांगलंच आहे। तो डोकं ठिकाणावर आहे का? तू काय विचार करतेस? कसला? अरे मी बोलतोय तुझ्याशी, काहीतरी कळतंय का तुला? बाबांचं ऑपरेशन होणार, पिंट्याला नोकरी सुद्धा लागू शकणार। आणि तुला काय मिळणार आहे याचा विचार केलास का कधी? नरक मिळणार आहे तुला, नरक। आय मीन कम ऑन यार, तू अशा माणसाशी लग्न करते ज्याला तुझ्या एवढा मुलगा आहे। तुम्ही काय शेअर करणार आहात? जान्हवी हा मूर्खपणा आहे, स्वतःच्या पायावर दगड मारून घेण्यासारखं आहे। तू बोल काहीतरी, प्लीज तू बोल काहीतरी। हे बघ, प्रत्येक वेळेस तुझं सायलेन्स अँड स्माइल वर्कआउट होणार नाहीये। तुला लग्न करायचंय त्याच्याशी? हा नाही, त्यापेक्षा जाऊन जीव दे ना, तूही मोकळी होशील। बोल जान्हवी, बोल। तुला कळतंय का? बाबांची गुडघेदुखी कायमची जाणार आहे। चालायला फिरायला लागतील रे माझे बाबा, आणि मला कुठला प्रिन्स मिळणार आहे? आर यू आउट ऑफ युअर माइंड? तू काय बोलतेस हे तुला कळतंय का? भान आहे का तुला याचं? का तुला कोणी प्रिन्स नाही मिळणार? तू दिसायला सुंदर आहेस, सुज्ञ आहेस, तुला चालताना काठी लागते का? की दात पडले तुझे? काय प्रॉब्लेम काय आहे? अगं तुझं वय काय आणि त्या थेरड्याचं वय काय? आई, मी लग्नासाठी तयार आहे। गुणाची माझी बायकी, आता कळलं ना तुझं सुख कशात येते? माझी सोन, मी कळवते त्यांना। बाहेर जाऊनच फोन करते मी। काय झालं बाबा? मी पूर्ण विचार करून निर्णय घेतलाय हा। 25शी झाले आता, सगळ्या मैत्रिणींची तर लग्नही झाली आणि मला होकार आलाय असं पहिलं स्थळ आहे ना हे। मग काय हरकत आहे? तसंही वयाबद्दल आणि दिसण्याबद्दल काहीच अपेक्षा नव्हत्या माझ्या। आमच्यासाठी करतेस सगळं, माझं ऑपरेशन, आपल्या घर खर्चासाठी त्यांच्याकडून मिळणारे पैसे, यासाठी करतेस तू हे सगळं? नाही बा, बाप आहे मी तुझा। बाबा, मी कशाला खोटं बोलीन तुमच्याशी? मलाही सासरी जावंसं वाटतं, मंगळसूत्र घालावंसं वाटतं, आणि या दाखवण्याच्या कार्यक्रमाचा ना कंटाळा झालाय आता। तुला कळत कसं नाहीये बाळा? ते तुला विकत घ्यायचा प्रयत्न करताय। ते ऑपरेशन करून काय करू मी? काय करू? तुझं सुख मोठं आहे ग माझ्यासाठी। माझं ऑपरेशन करून तू तुझ्या गिल्ट मधून मोकळी होशील ग। मी बाबा, खरंच विश्वास ठेवा माझ्यावर, मी माझ्यासाठी करते हे, तुमच्यासाठी नाही। पण त्या माणसाचं वय काय, तुझं वय काय? सगळ्या गोष्टी कुठे मिळतात बाबा आपल्याला आयुष्यात? आणि समजा माझ्या वयाचा सुस्वरूप एखादा मुलगा आपल्याला मिळाला असता,
आणि जर तो व्यसनी नालायक निघाला असता तर काय केलं असतं आपण? जे आपल्या पदरी पडेल ते पवित्र मानून स्वीकारावं, ते तुम्हीच शिकवलं ना मला. आणि काय माहिती, कदाचित हा माणूस माझ्यासाठी चांगलाही असेल, आहेतच म्हणजे. आणि त्यांच्या झडलेल्या केसांकडे आणि त्यांच्या वयाकडे बघताना त्यांच्यातल्या चांगल्या माणसाकडे आपण दुर्लक्ष करतोय असं नाही का होणार बाबा? बरं, हा निर्णय कोणी लादताय का हो माझ्यावर? नाही ना, आनंदाने घेते मी हा निर्णय. खरंच कळवलं त्यांना, खूप खुश झाले ते. बरं का जान्हवी? ऐकलंच का जान्हवी? ते म्हणाले जान्हवीची तुम्ही काही काळजी करू नका, तिची सगळी काळजी आम्ही घेऊ म्हणून. तेव्हा पुढे साखर ठेवते. आम्ही आज एक मुलगी पाहणार आहोत. आम्हाला पसंत पडली तर तुमचं तुम्ही ठरवा. श्री, अरे आजी काय म्हणते ते तरी ऐक ना. ऐकून मग हो नाही काय ते म्हण. आजी काय म्हणालीस तू? मी म्हणत होते. एक मिनिट. हा, हॅलो. काय तुम्ही ऑलरेडी पोहोचलायत? नाही, मी निघतोय. हा, मी निघतो. हो. अरे खाऊन तरी उशीर होतोय मला जाऊ देत. नाही, तुम्हाला मी निघतोय. हो, मी निघालो. या बाय. गेले काही दिवस मी बघतेय त्याचं कुणाकडे लक्षच नसतं. काय ग, खूप गर्दी झाली, हँडल नाही होत. किती वेळात माझ्या एफडीचे पैसे माझ्या अकाउंटला ट्रान्सफर होणार आहेत ते सांगा. आपल्याला झेपत नाही तर अशी कामं करायची कशाला? मला चष्म्याशिवाय दिसत नाही म्हणून तुमच्यावर विश्वास ठेवून गेलो मी, आणि हे भलत्याच माणसाचं सर्टिफिकेट दिलंय मला. तुमचे पण भलत्याच अकाउंटला एफडीचे पैसे गेले नाहीयेत ना ते बघा. हो, एक मिनिट, आपण शांतपणे बोलूया ना. काय झालंय नक्की? आता ही एक आली अजून. आमचे पैसे मिळाले नाही तर आम्ही पेपर मध्ये देऊ. हे पहा, आधी मॅनेजरला बोलवा. आय एम सॉरी सर, जरा बाहेर गेलेत, पण आपण बोलूया ना. काय झालं मला सांगा. तुम्ही बसा तरी. नितीन, जा सगळ्यांसाठी पाणी घेऊन ये. आता नितीन, पाणी आणतोयस ना? आता आणतो. पाणी प्या आणि शांत व्हा. आम्हाला तुमचं पाणी वगैरे काही नको, आम्हाला आमचे पैसे हवे. हो मॅडम, ते देणारच होत. आणि खरंच सॉरी, तुमचा राग मी अगदी समजू शकते. तुमच्या जागी जर मी असते ना तर मलाही असाच राग आला असता. मला फक्त 2 मिनिटं देता, मी तुमचे सगळे पैसे पटकन तुमच्या अकाउंटला जमा करते. किती वेळ लागणार आहे ते सांगा आधी. आम्ही आमची कामं सोडून अर्धा तास झाला इथे थांबलोय. एक 10 मिनिटात काम होईल. तोपर्यंत चहा घेता का तुम्ही सगळे? आजोबा, आलंवाला चहा चालेल? नितीन, जा सगळ्यांसाठी आलं टाकून चहा घेऊन ये. अहो, ते पाण्याला नको म्हणतायत, चहा कशाला उगाचच? नितीन, लगेच चहा आणतोयस ना? आणतो. आजोबा, आता तरी बसा ना. आणि हे काय, आज एकटेच आलास? नाच आली नाही वाटतं बरोबर. ती कॉलेजला गेली. अरे वा, MSc चं ऍडमिशन झालं ना दिसतंय. हो, तिला हवं ते कॉलेज मिळालं. आजोबा, हे सर्टिफिकेट चेक करून घ्या. तुमचंच आहे का? हो, अगदी बरोबर. काय आहे, आम्ही म्हातारी माणसं आहोत ना, एका कामाला 2दा यावं लागलं म्हणून चिडलो. आय एम सॉरी. नाही हो आजोबा, खरं तर आम्ही सॉरी म्हटलं पाहिजे. काय होतं ना, कधीतरी खूप गर्दी असते, मग आमच्याकडनंही चुका होतात. आणि हो, चहा घेतल्याशिवाय जायचं नाहीये, नाही तर तुमची नात रागवेल मला. शेवटी तुम्ही माणसंच आहात ना, तुमच्याकडे चुका होणारच. या, आलं घातलेला गरमागरम चहा. मॅडम, चहा तरी घ्या. आणि आता थोडं स्माइल केलं ना तर बघा, तुमच्या अकाउंटला पटकन पैसे जमा होतील. अरे, माझ्या अकाउंटला पैसे ट्रान्सफर झाले. थँक्यू. हा, तुझं नाव काय ग? जान्हवी. झी5 वर संपूर्ण एपिसोड फ्री मध्ये पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.